Okay, we will start the lecture. What was the last point? Unit number 3. So we have completed, we have started the unit number 3 syllabus. And in that syllabus, you have completed, mute yourself. Unit number 3, understanding the harmony in the family and society, harmony in human relationship. म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे सुसंवाद. आपण पहिलं फॅमिलीशी, दुसरा आणि तिसरा स्तर फॅमिली आणि सोसायटी लेवल. नेचरचे जे 4 लेवल्स आहेत, व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये जे 4 लेवल्स आहेत, जे आपण सुसंवाद साधणार आहोत, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी आणि नेचर. त्यामध्ये तिसऱ्या युनिट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुसरा आणि तिसरा लेवल मध्ये सुसंवाद कसा साधायचा आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द फॅमिली अँड सोसायटी. मग जेव्हा हे आपण करत असो, फॅमिली आणि सोसायटीशी सुसंवाद साधत असन आणि समजून घेणार आहे, तेच म्हणजेच काय आहे, हार्मोनी इन ह्युमन रिलेशनशिप. म्हणजेच सुसंवाद आपण मानव मध्ये कसं करणार आहे, रिलेशनशिप मेंटेन करताना सुसंवाद एकमेकांशी कसं साधणार आहोत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण फॅमिलीशी सुसंवाद साधतोय किंवा सोसायटीशी सुसंवाद साधतोय, म्हणजे नक्की काय करतोय आपण, मेंबर्सशी सुसंवाद साधतो आहे. ओके, इंटरॅक्शन करतोय, कम्युनिकेशन करतोय, म्हणजेच ह्युमन इंटरॅक्शन इज आहे, ह्युमन कम्युनिकेशन इज आहे. हाऊ यू आर गोइंग टू मेंटेन द रिलेशनशिप. मग तिथं त्या रिलेशनशिप मध्ये आपला सुसंवाद कशा प्रकारे आपल्याला समजून घ्यायचा आहे, या युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला बघायचं आहे. आपण पहिला आणि दुसरा पॉइंट आपला मला वाटतं झाला होता. पहिला पॉइंट मी डिस्कस केला होता, तेच आहे अंडरस्टँडिंग द हार्मोनी इन द फॅमिली. सुसंवाद जेव्हा आपण फॅमिलीशी समजून घेणार आहोत, तर पहिलं आपलं बेसिक युनिट काय आहे की फॅमिलीमध्ये इंटरॅक्शन महत्वाचं आहे, कम्युनिकेशन महत्वाचं आहे फॅमिली मेंबरशी. जर तुमचं इंटरॅक्शन आणि कम्युनिकेशन जास्तीत जास्त असेल तर तुमचा सुसंवाद हा चांगल्या प्रकारे घडणार आहे फॅमिलीमध्ये, आणि मग तो समजायला पण सोपा असणार आहे. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे या पहिल्या युनिटमध्ये. इंटरॅक्शन, कम्युनिकेशन विथ द फॅमिली मेंबर ॲज वेल ॲज whatever the family members human relationship is there, ते जर सुसंवाद, तुमचं इंटरॅक्शन कम्युनिकेशन बेस्ट असेल तर सुसंवाद हा फॅमिली मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे समजता येईल. ओके, हा झाला पहिला युनिट, पहिला पॉइंट. दुसरं काय होतं, अंडरस्टँडिंग द व्हॅल्यूज इन ह्युमन रिलेशनशिप. जे काय मूल्य आहेत रिलेशनशिप मेंटेन करताना, जे काय व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. कुणावरही रिलेशनशिप मेंटेन करताना आपल्याला कुणावरही अन्याय होता कामा नाही. मग त्यामध्ये न्याय आणि अन्याय हे जे डेफिनेशन्स आहेत ते तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे, ते समजून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी
कुठले कुठले वेगवेगळे प्रोग्राम्स असतील, ऍप्स असतील किंवा कोर्सेस असतील आपण अटेंड करू शकतो. कशासाठी बाबा, आपल्याला जर दोघांकडनंही रिलेशनशिप मेंटेन करताना एकच नुसतं सॅटिस्फिकेशन व्हायला नको आहे, एकाकडनं सॅटिस्फिकेशन व्हायला नको. रिलेशनशिप मेंटेन करताना दोघांचं पण महत्व गरजेचं आहे, की बाबा ऐकणारा आणि सांगणारा दोघंही सॅटिस्फिकेशन व्हायला पाहिजे आहे. दॅट इज नथिंग बट उभय तृप्ती. तृप्ती म्हणजे सॅटिस्फिकेशन, अभय तृप्ती म्हणजे काय आहे, दोघांचंही सॅटिस्फिकेशन होणे गरजेचे आहे. त्याची खात्री पाहिजे त्या रिलेशनशिप मध्ये दोघंही सॅटिस्फिकेशन व्हायला पाहिजे आहे. मग ते सॅटिस्फिकेशन मिळवण्यासाठी काय प्रोग्राम्स आहेत का, ते कसे आपण समजून घ्यायचे आहेत, ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि रिलेशनशिप मेंटेन करताना बेसिक फाउंडेशनल व्हॅल्यूज त्या रिलेशनशिप मध्ये कुठले कुठले आहेत. एक म्हणजे विश्वास आहे आणि दुसरं म्हणजे सन्मान. एकमेकांवर विश्वास असणे गरजेचं आहे कुठलंही रिलेशनशिप मेंटेन करताना, किंवा एकमेकांचा रिस्पेक्ट देणं घेणं गरजेचं आहे. ते एक फाउंडेशनल बेस व्हॅल्यू आहे रिलेशनशिप मेंटेन करताना. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही ह्युमन रिलेशनशिप चांगलं मेंटेन करू शकता. त्यातले व्हॅल्यू जे आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. असे या सेकंड युनिट मध्ये आपण बघणार आहोत, आणि ते कसे समजून घ्यायचे आहेत या सेकंड पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. इथपर्यंत आपण मला वाटतं मागच्या वेळेस बघितलं होतं. येस मॅम. ओके. येस मॅम. आता तिसरा पॉइंट कोण सांगू शकेल मला? कॅन आय सर मॅम? अनुराधा. अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ विश्वास, डिफरन्स बिटवीन इंटेन्शन अँड कॉम्पिटन्स. म्हणजे यामध्ये तुम्ही हे सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटेल, काय आपल्याला काय करायचं या पॉइंट मध्ये, कोणी सांगेल का? हा येस मोनिका. विश्वास आणि क्षमता यांच्यातील फरक समजून घेणे. विश्वास आणि क्षमता नाही, विश्वास हे वेगळा आहे ना. विश्वास आणि हेतू यांच्यामधील फरक नाही, विश्वास हे वेगळा आहे, लक्षात घ्या. त्यांनी काय दिले बघा, हेतू इंटेन्शन आणि क्षमता. हा मग तेच म्हणते आहे. तर पहिला हाफ सेंटेन्स मध्ये काय आहे, सेमिकोलन आहे बघा. आपल्याला ह्याच्यामध्ये या पॉइंट मध्ये काय आहे, 2 सेंटेन्स म्हणू शकतो आपण सेमिकोलॉनी जे सेपरेट होत आहेत, की समजून घ्यायचा आहे विश्वास हा एकमेकांवर आपण कसं ठेवणार आहोत, त्याचं मिनिंग काय विश्वासाचं हे आपल्याला पहिले या चॅप्टर धड्यामध्ये बघायला मिळणार आहे. ते समजून घ्यायचं आहे विश्वासाचा अर्थ काय आहे, रिलेशनशिप मध्ये कसा मेंटेन करायचा असतो तो एकमेकांवर. नंतर मग सेमिकोलन आहे, आणि मग नंतर दुसरा हे जो आहे पार्ट की डिफरन्स बिटवीन इंटेन्शन अँड कॉम्पिटन्स. जेव्हा आता रिलेशनशिप म्हटलं की त्यामध्ये दुसऱ्या मेंबरचा हेतू काय आहे ते रिलेशनशिप मेंटेन करताना, की बाबा त्याचं आणि ते काय कुठलं कार्य आपण जेव्हा दोघं मिळून कार्य करतो, की बाबा त्याची क्षमता आहे का ते कार्य पूर्ण करण्यासाठी, हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग त्याचा डिफरन्स, त्याचा हेतू काय आहे, त्याची क्षमता काय आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डिफरन्स लक्षात आला तर तुमचं ते रिलेशनशिप चांगलं मेंटेन होईल. त्याचं इंटेन्शन बाबा चांगला आहे का, त्याची क्षमता आहे का ते कार्य पूर्ण करण्यासाठी, आपण जे दोघं मिळून कार्य करतो आहे त्याची क्षमता आहे का, किंवा त्याची क्षमता नसेल तर बाबा माझी क्षमता आहे, मग मी त्याची क्षमता कशी इन्क्रीज करू शकते. त्याचं इंटेन्शन चांगलं नसेल तर त्याचं मी ते इंटेन्शन कसं आहे का नाही पॉझिटिव्हली चेंज करू शकेन. माझ्याबद्दल त्याचं इंटेन्शन चांगलं नसेल, काय बाबा कार्य पूर्ण करण्याची त्याची इच्छा नसेल माझ्याबरोबर काम करून घेण्याची, तर त्याचं इंटेन्शन किंवा हेतू त्याचे चेंज कसे करावे माझ्या बोलण्यातून, किंवा काहीतरी त्याचं नीट त्याच्याशी रिलेशनशिप मेंटेन करून त्याचे इंटेन्शन हेतू कसे मी चेंज करणार आहे. त्याची क्षमता तशी नसेल, कॉम्पिटन्स जी नसेल तर त्याची क्षमता मी कशी वाढवणार आहे माझ्या सहवासाने, तर त्याचा तुम्हाला डिफरन्स लक्षात यायला पाहिजे आहे, अशा या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे. इंटेन्शन्स आणि कॉम्पिटन्सचा डिफरन्स तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे, हे या तिसऱ्या पॉइंट मध्ये सांगितलेले. ओके, लक्षात आले ना सगळ्यांच्या? येस मॅम. ओके, आता चौथा पॉइंट कोण म्हणते? विल रीड इट. कॅन आय मॅम? येस वैष्णवी.
Understanding the meaning of Sanman, difference between respect and differentiation, the other silent value in relationship. येस, ओके. आता ह्याचा काय आपण म्हणू शकतो की बाबा आपल्याला सन्मान, जसं पहिल्या पॉइंट मध्ये काय आहे, विश्वास म्हणजे कसा आहे मीनिंग, तसंच या पॉइंट मध्ये आपल्याला काय आहे, सन्मान म्हणजे रिस्पेक्ट. रिस्पेक्ट कसा द्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, हे पण आहे. त्याचं मीनिंग नक्की काय आहे ते आपल्याला या पॉइंट मध्ये बघायचं आहे. त्याचं डेफिनेशन ऍक्च्युअल काय आहे रिस्पेक्टचं किंवा सन्मानचं, ते आपल्याला या पॉइंट मध्ये बघायचं आहे. आणि जेव्हा आपण एकमेकांवर रिस्पेक्ट करतो किंवा घेतो, त्यामध्ये अजून एक पॉइंट येतोय की डिफरन्सिएशन, भेदभाव. भेदभाव जर करत असेल तर ते रिलेशनशिप आपण म्हणू शकत नाही की त्या रिलेशनशिप मध्ये प्रेम, आदर, भावना नसती आहे. ओके. जर भेदभाव ही भावना नसेल त्या रिलेशनशिप मध्ये, तर नक्कीच त्या रिलेशन कसं असणार आहे, त्या रिलेशन मध्ये प्रेम असणार आहे, एकमेकांवर रिस्पेक्ट असणार आहे, विश्वास असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे डिफरन्सिएशन ही भावना नको असायला पाहिजे कुठल्याही रिलेशनशिप मध्ये. ओके. त्यासाठी तुम्हाला डिफरन्सिएशन आणि रिस्पेक्ट यामधला डिफरन्स लक्षात येणे गरजेचं आहे. रिस्पेक्ट आणि डिफरन्सिएशन हे त्याचा डिफरन्स काय आहे हे तुम्हाला गरजेचं आहे. या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत त्याचा डिफरन्स काय आहे. डिफरन्सिएशन मध्ये मी लिहिले मराठीमध्ये भेदभाव. ओके. आणि रिलेशनशिप मेंटेन करताना जर दुसऱ्या कुठल्या तुमच्या व्हॅल्यूज असतील, ग्रॅटिट्यूड असेल, ग्लोरी असेल, ट्रस्ट, रिस्पेक्ट तर आलंच, तर बाकीच्या पण आहेत, ग्रॅटिट्यूड, ग्लोरी, लव, अजून 9 व्हॅल्यूज आहेत. त्या आपल्याला ज्या ठळक व्हॅल्यूज आहेत किंवा सायलेंट व्हॅल्यूज आहेत ते पण या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत. रिलेशनशिप कुठलाही मेंटेन करताना फक्त आपण रिस्पेक्ट किंवा विश्वासच बघणार नव्हत, तर त्याचबरोबर अजून 7 व्हॅल्यूज आहेत. 7 आणि हा 2 व्हॅल्यूज, 9 व्हॅल्यूजचा आपण डेफिनेशन, त्याचा अर्थ काय आहे, त्याचा एक्झाम्पल बघणार आहोत. ओके. मग हे सगळं या चॅप्टर मध्ये आपण रिलेशनशिप मेंटेन करताना त्याचे डेफिनेशन, व्हॅल्यूजचे डेफिनेशन बघणार आहोत. ते या पॉइंट मध्ये आपण स्पष्टपणे मांडणार आहोत आणि समजून घेणार आहोत. आलं लक्षात? येस मॅम. ओके. आता 5वा पॉइंट जो आहे यामध्ये, हु इज गोइंग टू रीड इट? येस, ओके, रीड. दिव्या. Understanding the harmony in the society. So society begin an extension of family. Samadhan, Samriddhi, Abhay, Sahastitva as a comprehensive human goals. Yes. So what is this understanding the harmony in the society? आता सुसंवाद जेव्हा आपण सोसायटीशी साधतो, सोसायटीच्या साधण्याच्या अगोदर आपल्याला पहिलं सुसंवाद हा फॅमिलीशी साधायला पाहिजे आहे. फॅमिलीशी जर तुम्ही सुसंवाद चांगला साधला तर फॅमिलीचं एक्सटेन्शन म्हणजेच काय आहे, सोसायटी. मग नक्कीच तुम्हाला सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारे सुसंवाद साधता येणार आहे. मग पहिलं पॉइंट काय आहे की फॅमिलीशी तुम्ही सुसंवाद नीटपणे साधा. आणि नंबर ऑफ फॅमिलीज that will nothing but it will constitute what? Society. That is nothing but extension of family is nothing but society. जर फॅमिलीशी सुसंवाद तुम्ही नीट प्रकारे समजून घेतला तर नक्कीच तुम्ही समजून घेणार आहे सुसंवाद हा सोसायटीमध्ये कसा घडवायचा चांगल्या प्रकारे, ते आपल्याला या बघायचं आहे. नंतर समाधान, समृद्धी, अभय, सहअस्तित्व ऍज अ कॉम्प्रेहेन्सिव्ह ह्युमन गोल्स. जे ह्युमन गोल्स किंवा ध्येय आहेत त्यामध्ये समाधान ही भावना असायला पाहिजे आहे. समृद्धी, समाधान, ट्रस्ट, विश्वास हे सगळे असले की आपोआप लाईफ मध्ये भरभराट ही, समृद्धी, प्रॉस्पेरिटी ही मिळणारच आहे. किंवा अभय म्हणजे काय, आश्रय देणे, शेल्टर देणे किंवा म्हणू शकतो फॉरगिव्हनेसची भावना ही असायला पाहिजे. जेव्हा कुठलंही रिलेशनशिप मेंटेन तुम्ही करता आहात, बाबा दुसऱ्यांकडून काय चूक झाली आणि तो जर म्हणत असेल की बाबा माझी चूक झाली आहे, मला माफ करा, तर दुसऱ्यांनी ती भावना दाखवायला पाहिजे, फॉरगिव्हनेसची भावना. त्याला शेल्टर द्यायला पाहिजे, अभय द्यायला पाहिजे, आश्रय द्यायला पाहिजे. बाबा तुझ्याकडनं चूक झाली आहे, मी तुला माफ करतो. दॅट इज नथिंग बट हिअर अभय मीनिंग इज आहे. दॅट इज आश्रय देणे, शेल्टर देणे. दॅट इज नथिंग बट फॉरगिव्हनेसची भावना आपल्या मनामध्ये असणे गरजेचं आहे. ओके. सहअस्तित्व, सहअस्तित्व म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे माझ्या एकट्याचं अस्तित्व, मी या जगात आहे. ओके. मी या जगात जीवन जगत आहे, या जगात
खरं तेवढंच फक्त माझ्याबद्दलच मी विचार करणार का? नाही, माझ्याबरोबर अजूनही दुसरे जण आहेत जे जीवन जगत आहेत, माझे फॅमिली मेंबर्स आहेत, सोसायटी मेंबर्स आहेत. ओके, अँड होल वर्ल्ड इज देअर. सो यू आर नॉट गोइंग टू कन्सिडर ओनली युअर एक्झिस्टन्स, you are going to consider the other existence also. That is nothing but the feeling of what? सह अस्तित्व. बाकीचे माझे सहकारी आहेत त्यांचं पण अस्तित्व मला लक्षात घेऊन माझं जीवन जगायचं आहे. त्याला आपण जी फिलिंग म्हणतो आहे, ती जी भावना म्हणतो आहे, ती कुठली आहे? सह अस्तित्वाची भावना आहे. नुसतं एकट्याचाच विचार करू नका, बाकीचे जे तुमचे सहकारी आहेत, फॅमिली मेंबर्स असू दे किंवा सोसायटी, त्यांचं पण अस्तित्व लक्षात घेऊन तुम्ही जीवन जगा. ओके, दॅट इज नथिंग बट सह अस्तित्व. ऍज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह, सर्व समाज म्हणजे सगळ्यांना सामावून घेणे हे तुमचं ह्युमन ध्येय असायला पाहिजे, गोल्स असायला पाहिजे. मगच तुमचं चांगलं रिलेशनशिप, सुसंवाद फॅमिलीमध्ये घडणार आहे आणि नंतर मग तो सुसंवाद सोसायटीमध्ये घडणार आहे. आणि तो तुम्ही समजून घ्यायचा आहे नीट प्रकारे. आलं लक्षात? ओके विथ दिस? येस मॅम. ओके, फास्ट होते का जरा? नो मॅम. नाही ना? No, ma'am. ओके, आता लास्ट पॉइंट जो आहे याच्यामध्ये, व्हिज्युअलायझिंग अ युनिव्हर्सल हार्मोनियस सुसंवादी ऑर्डर इन सोसायटी. व्हिज्युअलाइज करायचे आपल्याला, बघायचे आपल्याला, काय करायचं आहे की युनिव्हर्सल म्हणजे ग्लोबली आपल्याला हे सगळं व्हिज्युअलाइज करायचं. ग्लोबली आपल्याला बघायचं आहे की ग्लोबली मी फॅमिलीशी तरी, ग्लोबलीच्या अगोदर फॅमिलीशी तर सुसंवाद चांगलं करते आहे, सोसायटीशी पण आहे. फक्त तेवढं न मर्यादित आता ठेवता काय आहे, पूर्ण युनिव्हर्स ग्लोबली तुम्ही आता काय आहे, सुसंवाद चांगल्या प्रकारे तुम्ही साधता आला पाहिजे. ओके, आणि तो मग कुठनं स्टार्ट करायचा आहे? Starting from family, you are going to go to society, again you are going to go for what? World, and then the whole will be nothing but universe. मग अशा प्रकारे स्टेजेस असणार आहे की पहिलं तुम्ही स्वतःच्या काय करायचं आहे, स्वतःशी कसं आहे का नाही तुम्ही सुसंवाद साधता हे बघायचंय. नंतर कसं आहे फॅमिलीशी, फॅमिली नंतर यू कॅन से दॅट इज सोसायटी. सोसायटी म्हणजेच काय? अखंड समाजाला आहे, तिथे लिहिले बघा अनडिवायडेड सोसायटी. म्हणजे काय? अखंड समाजाचा सुसंवाद कसं साधायचा आहे. आणि अखंड समाजाला गेलं झालं की मग तो वर्ल्ड फॅमिली म्हणजे तुम्ही ग्लोबली विचार करा की ग्लोबली तुम्ही सुसंवाद कसं साधणार आहे प्रत्येकाशी, दॅट इज वर्ल्ड फॅमिली. सो हे सगळं तुम्ही काय आहे बघायचं आहे की मी फॅमिलीपासून स्टार्ट करणे आहे, नंतर इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड देन ग्लोबली, दॅट इज नथिंग बट होल युनिव्हर्स फ्रॉम फॅमिली टू वर्ल्ड फॅमिली. आणि हे तुम्हाला घडवायचं आहे आणि या पॉइंट मध्ये हे आपण बघणार आहोत. आलं लक्षात? येस मॅम. ओके, मग हे तेच सांगितलेलं इंग्लिश मध्ये काय जे काय आहे, व्हिज्युअलायझिंग अ युनिव्हर्सल हार्मोनियस ऑर्डर इन सोसायटी. एक क्रम असायला पाहिजे आहे तो हार्मोनियस सुसंवाद साधण्याचा. तो क्रम काय आहे? पहिलं इंडिव्हिज्युअल, नंतर फॅमिली, नंतर सोसायटी अँड देन होल युनिव्हर्स. मग त्यालाच आपण युनिव्हर्सल ऑर्डर किंवा सर्वभौम व्यवस्था ह्याला एक डेफिनेशन दिलेली आहे. सर्वभौम व्यवस्था जर असेल आपल्या ह्याच्यामध्ये, सुसंवाद आपण जेव्हा साधतो तेव्हा नक्कीच आपल्याला ते व्हिज्युअलाइज होणार आहे की आपण क्रमाने जातो आहे. पहिलं इंडिव्हिज्युअल, नंतर फॅमिली, नंतर सोसायटी अँड देन होल युनिव्हर्स, दॅट इज नथिंग बट ग्लोबल universe, that is world family. So that will cover the unit number 3 syllabus, and bit by bit syllabus you are going to see in detail when you start the point 1. So that is unit number 3. Now we will go for unit number 4. Unit number 4. Recording चालू केले ना मी. Unit number 4. Understanding the harmony in the nature and existence, whole existence as a coexistence. आता आपल्याला टप्पा लक्षात आलेला असेल बघा. आता तुम्ही युनिट नंबर 2 मध्ये आपण सुसंवाद हा फॅमिलीशी कसा साधायचा बघितला होता. 3rd मध्ये फॅमिली आणि सोसायटी दोन्ही पण येत होतं. 2nd मध्ये इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली येत होतं. 3rd मध्ये फॅमिली आणि सोसायटी येत होतं. आणि लास्ट जो आहे आता 4th स्टेज
चौथं जे स्टेज आहे ते काय आहे, नेचर अँड एक्झिस्टन्स. जे काय सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे, आपण जिथे राहतो आहे, दॅट इज नथिंग बट जे आपलं अस्तित्व आहे, तिथे आपण जगतो आहे, दॅट इज नथिंग बट सुसंवाद तुम्ही नेचर आणि बाकीच्या एन्व्हायरमेंटशी कसं साधता आहात ते आपल्याला बघायचं आहे. अँड दॅट इज नथिंग बट होल एक्झिस्टन्स ॲज अ को एक्झिस्टन्स. होल एक्झिस्टन्स ॲज अ को एक्झिस्टन्स त्याला आपण म्हणू शकतो. सह अस्तित्व म्हणजेच काय, सगळ्याचं अस्तित्व, ते आपल्याला बघायचं आहे. मग त्या ह्याच्यामध्ये युनिट नंबर 4 मध्ये आपण काय बघणार आहोत बघा, अंडरस्टँडिंग द हार्मोनी इन नेचर. कुठलंही कार्य, कुठलंही काम करताना आपण नेचरला गृहीत धरून काम करणे गरजेचं आहे. नेचरला काही आपल्या कार्यामुळे काही डिसएडव्हान्टेज व्हायला नको, किंवा नेचर कुठंतरी त्याच्या नाश नको व्हायला त्या नेचरचं, ते गरजेचं आहे. त्यामुळे सुसंवाद साधताना नेचरशी त्याची जे काय आहे त्याचं पॉझिटिव्हिटी घ्या, त्याला पॉझिटिव्हिटी द्या, त्याला काहीही डिसएडव्हान्टेजेस हे करू नका, देऊ नका नेचरला. आपल्यामुळं काहीतरी नेचरला त्रास होईल असं वागू नका. ओके, ते आपल्याला इथं सुसंवाद कसा साधायचा आहे, नेचरच्या विरुद्धात न जाता आपले काय आहे जे काम किंवा आपण जे जीवन जगत आहे कशा प्रकारे सुसंवाद साधायचा आहे नेचरला धरून, ते या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. हु विल रीड सेकंड पॉइंट? हरीश, read it slowly, you can read. Interconnectedness and mutual fulfillment among the four orders of nature, recyclability and self-regulation in nature. Yes. ओके, आता प्रत्येकाचा अर्थ दिलेला आहे बघा मी मराठीमध्ये. इंटरकनेक्टनेस, परस्पर संबंध. परस्पर संबंध म्हणजे आपण रिलेशनशिप मेंटेन करताना परस्पर संबंध, इंटरकनेक्टनेस असणे गरजेचं आहे. ओके, आणि इंटरकनेक्टनेस जर प्रॉपरली आपण असेल ह्युमन रिलेशनशिप मध्ये किंवा फॅमिली मेंबरशी किंवा सोसायटी मेंबरशी, इंटरकनेक्टनेस ना आपला कसा आहे, परस्पर संबंध आपला कसा आहे, पॉझिटिव्ह जर असेल तर आपलं म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे आपल्याला त्या रिलेशनशिप मध्ये एक प्रकारची फुलफिलमेंट मिळणार आहे. जर आपलं इंटरकनेक्टनेस चांगल्या प्रकारे असेल, त्या रिलेशनशिप मध्ये परस्पर संबंध आपले चांगले असतील, तर आपलं ते रिलेशनशिप काय असणार आहे, त्यामध्ये एक प्रकारचं फुलफिलमेंट, पूर्तता होणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये. ओके, म्युच्युअल फुलफिलमेंट आपल्याला त्या रिलेशनशिप मध्ये मिळणार आहे. मग तशी फुलफिलमेंट जर आपण फॅमिली मेंबरचे बघू शकतो किंवा सोसायटी, तसंच आपण चारही ऑर्डर मध्ये करायला पाहिजे. चारही ऑर्डर मध्ये म्हणजे काय, पहिलं इंडिव्हिज्युअल लेवलला, नंतर फॅमिलीमध्ये, सोसायटीमध्ये, आणि चौथं काय नेचर आणि एक्झिस्टन्सला. हे सगळे चारही दोन प्रकारचे जे पॉइंट्स आहेत, दोन पॉइंट जे महत्वाचे आहेत, हे चारही ऑर्डरला लागू आहेत. एक आहे इंटरकनेक्टनेस असायला पाहिजे आहे, आणि दुसरा आहे म्युच्युअल फुलफिलमेंट मिळाली पाहिजे कुठलंही रिलेशनशिप मेंटेन करताना. ते इंडिव्हिज्युअल लेवलला असू दे, फॅमिली लेवलला असू दे, सोसायटी लेवलला असू दे, किंवा नेचरला लेवलला असू दे. त्यामध्ये दोन पॉइंट महत्वाचे आहेत, इंटरकनेक्टनेस आणि म्युच्युअल फुलफिलमेंट असणे गरजेचं आहे. तर मग तुमचा त्या रिलेशनशिप मध्ये सुसंवाद हा चांगल्या प्रकारे झालेला आहे. रिसायकॅबिलिटी, पूर्ण वापर क्षमता ही असणे गरजेचं आहे. म्हणजे कुठलंही कार्य करण्यासाठी आपण जे काय फिजिकल फॅसिलिटी आहे, जर ते रियूज करतो आहे आपण, रियूज म्हणजे काय आपण म्हणू शकतो, रिसायकॅबिलिटी. ओके, आणि सेल्फ रेग्युलेशन. दोन पुन्हा म्हणतात की नेचरमध्ये काय असायला पाहिजे, नेचरमध्ये सेल्फ रेग्युलेशन, आपल्या नेचरमध्ये सेल्फ रेग्युलेशन किंवा सेल्फ कंट्रोल ची भावना होणे गरजेचं आहे. इंटरकनेक्टनेस परस्पर संबंध तर आहेतच, परस्पर पूर्तता त्या रिलेशनशिप मध्ये मिळणे गरजेचं आहे. आणि अजून दोन सांगतायत की काय पाहिजे आहे, सेल्फ रेग्युलेशन आणि रिसायकलबिलिटी ही भावना ही आपल्या नेचरमध्ये येणे गरजेचं आहे. लक्षात येते का? डोंट राईट एनिथिंग प्लीज. Don't do anything.
हे लक्षात आलंय का सेकंड पॉइंट? येस मॅम. आता तिसरा पॉइंट कोण म्हणते? हु विल रीड इट? थर्ड पॉइंट. निखिल देवकते. निखिल, unmute yourself and read it. निखिल देवकते. आर्या जगताप. Yes ma'am. Okay, read it. Existence has coextension, coexistence सह अस्तित्व of mutual interacting units in all previous space. Okay. So understanding the existence as a coexistence, सहअस्तित्व of mutually interacting units in all pervasive space. जे काय व्यापक जागा आहे त्या व्यापक जागेमध्ये जे काय तुमचे म्युच्युअली इंटरॅक्टिंग युनिट्स आहेत, त्या व्यापक जागामध्ये जे काय म्युच्युअली इंटरॅक्टिंग युनिट्स आहेत त्यामध्ये कुठली भावना असायला पाहिजे? सहअस्तित्वाची भावना असायला पाहिजे. म्हणजे मी अगोदरच म्हटलं आहे, तुम्ही एकटे जीवन जगत नाहीये. यू आर नॉट गोइंग टू कन्सिडर ओनली युअर एक्झिस्टन्स इन दिस वर्ल्ड. यू आर गोइंग टू कन्सिडर द people members around you also. that is coexistence जे आहेत, सहकार्य जे आहेत, सहअस्तित्वाची भावना असायला पाहिजे तुमच्यामध्ये. की तुमचा फक्त तुमचा स्वतःचाच विचार करू नका, खरं तुमचे जे सहकारी आहेत, फॅमिली मेंबर्स, सोसायटी मेंबर्स, वर्ल्ड फॅमिली मेंबर्स जे काय आहेत त्यांचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे जीवन जगताना. मग ती जी फिलिंग आहे ती आहे सहअस्तित्वामध्ये. मग जेव्हा तुम्ही त्या व्यापक जागेमध्ये असता आहात तेव्हा जे काही छोटे छोटे युनिट्स असतील त्यांचा तुम्ही विचार करताना कुठली फिलिंग पाहिजे? तुमची कोएक्झिस्टन्सची फिलिंग पाहिजे, सहअस्तित्वाची फिलिंग पाहिजे आहे. आणि तीच तुम्हाला समजून घ्यायची आहे, अंडरस्टँडिंग करायची आहे. स्वतःच जेव्हा तुम्ही एक्झिस्टन्स अस्तित्वाचा विचार करता आहात तेव्हा स्वतःचा नुसता विचार न करता तुम्ही तुमच्या सहअस्तित्वाची पण जाणीव व्हायला पाहिजे आहे त्या व्यापक जागेमध्ये. तर या पॉइंट मध्ये आपण ते बघणार आहोत. तर मग त्या व्यापक जागेमध्ये आपण सहअस्तित्वाची फिलिंग कशी डेव्हलप करणार आहे, कशी समजून घ्यायची आहे? नुसती आपली स्वतःच्याच अस्तित्वाची जाणीव न होता सहअस्तित्वाची फिलिंग कशी डेव्हलप करायची आहे आपण या पॉइंट मध्ये बघणार आहोत. आणि लास्ट नाव, हु विल रीड द लास्ट पॉइंट? Okay, I will read it. What is the last point? Holistic perception. Holistic perception, समग्र समज of harmony at all the level of existence. Levels, 4 लेवल तुम्हाला माहिती आहेत. जीवन जगत असताना 4 लेवल आपल्याला माहिती आहेत. पहिला आहे इंडिव्हिज्युअल, नंतर आहे फॅमिली, सोसायटी आणि नेचर अँड एक्झिस्टन्स. ओके, सो सुसंवाद हा 4ही लेवलला चांगल्या प्रकारे होण्यासाठी तुमचं जे दृष्टिकोन आहे, धारणा जी आहे, समज जो आहे तो कसा असायला पाहिजे? होलिस्टिक परसेप्शन असायला पाहिजे. तुमचा दृष्टिकोन हा लाईफ बद्दल समज किंवा धारणा ही कशी असायला पाहिजे? होलिस्टिक परसेप्शन असायला पाहिजे. होलिस्टिक परसेप्शन म्हणजे समग्र, म्हणजे तुमचा स्वतःचाच विचार तुम्ही करू नका, सगळ्यांचा ऍज अ होल. होलिस्टिक म्हणजे काय? होल एक्झिस्टन्सचा तुम्ही विचार करा, नॉट ओनली युअर ओन एक्झिस्टन्स, सिंगल एक्झिस्टन्स. कन्सिडर ऍज अ होल, WHOLE. आणि होल म्हणजेच काय? त्याचा त्यांनी कुठला दृष्टिकोन दिलेला आहे? होलिस्टिक. दॅट इज HOLISTIC, होलिस्टिक परसेप्शन. Consider as a whole universe when you are going to consider whole world. Do not consider only your single existence. Consider as a, तुमचा दृष्टिकोन फक्त तुमच्या स्वतःसाठीच मर्यादित ठेवू नका. काय करा? ऍज अ होल कन्सिडर करा. दॅट इज नथिंग बट तुमचा दृष्टिकोन, परसेप्शन, समज, धारणा कसा असायला पाहिजे? होलिस्टिक असायला पाहिजे. ओके, so that is nothing but holistic perceptions of harmony at all level of existence.
जीवन जगत असताना 4 लेवल्स आहेत. त्यामध्ये तुमचा जो दृष्टिकोन असणार आहे लाईफ बद्दल, स्वतःचाच नुसता विचार न करता होलिस्टिक परफेक्शन दाखवा, समग्र समज दाखवा. मगच तुमचं जीवन हे कसं असणार आहे, तुम्हाला त्या जीवनात आनंद आणि भरभराट हा नक्की मिळणार आहे. ओके विथ दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. So that will cover the 4 units syllabus only, and one by one we are going to go for this detail about these points. So before going for the starting of the syllabus, unit number 1, what are the textbooks and the reference books that you are going to use? That way I am going to tell you. So what are the textbooks or the books that you are going to use? So textbooks म्हणजे नक्की काय आणि रेफरन्स बुक्स म्हणजे नक्की काय ते तर मी तुम्हाला सांगू शकते. टेक्स्टबुक्स म्हणजे काय, जे काय आपल्याला सिलेबस मध्ये पॉइंट्स आहेत. आता UHV धरला तर UHV मध्ये 4 सिलेबस मध्ये 4 चॅप्टर आहेत. पण टेक्स्टबुक्स म्हणजेच काय, 4ही चॅप्टर एका टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, पूर्ण एका टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला बाइंड करून दिलेलं आहे. 4ही चॅप्टर तुम्हाला एकाच बुक मध्ये मिळू शकतात. दॅट इज नथिंग बट द टेक्स्टबुक्स. ओके, मग हा जे टेक्स्टबुक्स आहेत, 2 टेक्स्टबुक्स दिलेले आहेत तिथं. दोघांचे पण जे काय तुम्ही म्हणू शकता ऑथर सेमच आहेत, RR गौर, R संगल, JP भागारिया. फक्त हे जे टायटल जे आहे ते वेगळे आहेत. इथं जो टेक्स्टबुकचं नाव आहे फाउंडेशनल कोर्स इन ह्युमन व्हॅल्यू अँड प्रोफेशनल इथिक्स. ओके, हे बुक आहे, एक्सेल बुक आहे. that you can get in the library also. And the दुसरं जे आहे ते सेम 3 ऑथर आहे आणि ते टायटल पण सेम आहे, फक्त दॅट इज अ टीचर मॅन्युअल. So it is a teacher manual and that is nothing but same RR Gaur, R Sangal, JB Bhagaria, a foundational course in human value and professional ethics. So these are the 2 textbooks. You can go in the library and check it and take any one of this. So that will be helpful to study the 4 chapters included in the UHV. So that is about the textbooks. आता दुसरं जे आहे ते आहे रेफरन्स बुक्स. रेफरन्स बुक्स म्हटलं की काय असतं आहे की तुम्हाला सगळे जे तुमचे 4ही चॅप्टर आहेत ते काय एकाच बुक मध्ये नसणार आहेत. लक्षात घ्या, कुठला तरी एक पॉइंट तुमचा कुठला तरी तुम्हाला जर एका पॉइंट मध्ये 4थ्या धड्यामध्ये काहीतरी एक डीप अंडरस्टँडिंग पाहिजे असेल, एकदम डीप नॉलेज पाहिजे असेल, तर तुम्ही कुठला तरी यातला बुक बघू शकता की त्या बुक मध्ये तो चॅप्टर एकदम जास्त स्पष्टीकरण त्या चॅप्टर मधलं दिलेलं आहे. पूर्ण बुक त्या चॅप्टर बद्दलच आहे. ओके, सो दॅट इज नथिंग बट द रेफरन्स बुक्स. सो नाउ हिअर व्हेरियस रेफरन्स बुक्स आर देअर. की तुम्हाला त्या बिट बद्दल किंवा त्या चॅप्टर बद्दल एकदम डीप नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही हे रेफर करू शकता. So but I will tell you to go for the you can go for the reference books as well as textbooks. Okay, at first year level you can refer the textbooks only. Reference book जर तुम्हाला खूपच जास्त वेळ आहे तर तुम्ही रेफरन्स बुक्स बघून डीप मध्ये तुम्हाला जर नोट्स काढायचे असतील प्रत्येक बीट बद्दल तर तुम्ही रेफरन्स बुक नक्की बघू शकता. Okay with this? Okay, ma'am. Okay. So that will be the reference books. In the slide already the reference books is given. Now we will start with the first, that is nothing but what is value. आपल्याला बघायचं आहे पहिलं पॉइंट आहे इन जनरल. आता मी स्टार्ट करत नाहीये, थोडेसे 10-15 मिनिटं राहिलेले आहेत, त्यामुळे एक जनरल आपण घेऊया की बाबा 12वी पर्यंत काय झालेलं आहे की प्रत्येक, मला तुम्हाला झालंय का मला माहित नाही, खरं व्हॅल्यू एज्युकेशन हा पार्ट 12वी पर्यंत 10वी पर्यंत मला वाटते स्कूलमध्ये थोडंफार सेशन होत होते. व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे नक्की काय आहे आणि ते खूप गरजेचं आहे मुलांना मुलींसाठी. आणि एक सेशन व्हायचे बाबा महिन्यातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा एक सेशन सगळ्यांना व्हायची. मग त्यामध्ये ते सांगायचे की व्हॅल्यू एज्युकेशन कसं करतात, त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काय काय चेंज होत आहे. ते तुम्हाला झालं होतं का माहित नाही, कारण आम्हाला पण एकदा 6 महिन्यातनं एकदा तो सेशन असायचा. तर मग काय कायांना झालं असेल, काय कायांना नाही झालं. इट इज लाईक दॅट. बट ज्यांचं झालंय त्यांचं ठीक आहे, ज्यांना नाही झालं त्यांना आता फर्स्ट इयरला तर आहेच आपला हा चॅप्टर, हा सब्जेक्ट युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. फ्रॉम दॅट ऑल्सो यू कॅन
see whatever the changes you can make in your behavior, or whatever the life, what changes you can do by studying this subject, you can see it. So before going for that, you must know, आता आपला चॅप्टर जो आहे तो चॅप्टर मध्ये आपला जे धड्याचं नाव आहे ते काय, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. म्हणजे हे व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आहे ते आपल्याला बघायचं, जाणून घ्यायचं आहे. व्हॅल्यूज म्हणजे त्याची डेफिनेशन आपण कसं म्हणू शकतो आहे, समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट. व्हॅल्यू म्हणजे मराठीत काय म्हणू शकतो आपण त्याला, व्हॅल्यू मूल्य, मूल्य, मानवी मूल्य. ह्युमन व्हॅल्यू जर घेतलं तर मानवी मूल्य असतात, ते फक्त व्हॅल्यूज आहे, त्यामुळे आपण फक्त मूल्य घेऊया. सो समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा आहे. ओके, ह्युमन बिंग साठी काय महत्वाचं आहे. ओके, वर्दी और युजफुल फॉर ह्युमन बिंग, जे खूप उपयोगी आहे ह्युमन बिंग साठी, दॅट इज नथिंग बट मूल्य. समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट, वर्दी और युजफुल फॉर ह्युमन बिंग, दॅट इज नथिंग बट यू कॅन टर्म ॲज व्हॅल्यू. आणि ती जी व्हॅल्यूज आहे, जे मूल्य आहेत, मानवी मूल्य, ते ह्युमन बिंगला काय देत आहेत, कुठली फिलिंग देत आहेत. दोन फिलिंग्स देत आहेत, एक आहे हॅपीनेस आणि दुसरा आहे भरभराट किंवा समृद्धीची भावना त्यांच्या मनामध्ये ती उत्पन्न करतात, डेव्हलप करत आहेत. मग हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी. हॅपीनेस म्हणजे प्रत्येक वेळेस मानवी जीवनला कुठलंही कार्य करताना, कुठलंही काम करताना काय मिळतं त्यामागे, त्याला एक फिलिंग मिळते, ती कशाची मिळते आहे, हॅपीनेसची मिळते आहे. तुम्हाला तुमची आवडती ब्रांच मिळाली, CSE ENTC, की बाबा त्यामागे काय रिझन आहे, तुम्हाला मिळाली म्हणल्यानंतर तुम्हाला काय मिळतंय, त्यामधून एक आनंद मिळतो आहे, फिलिंग मिळते, हॅपीनेस मिळते आहे. ओके, अँड सेकंड दॅट फिलिंग इज नथिंग बट समृद्ध भावना आहे, भरभराटीची भावना आहे, प्रॉस्पेरिटी. सो दॅट इज नथिंग बट व्हॅल्यूज. इट गिव्स अस द फिलिंग ऑफ व्हॉट, हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. आता जो दुसरा पार्ट आहे, व्हॅल्यू कळालेला आहे. आता जे 12वी पर्यंत व्हॅल्यू एज्युकेशन झालेलं आहे, एज्युकेशन म्हणजे नक्की काय आहे, व्हॉट इज द एज्युकेशन, माहिती आहे शिक्षण आहे, तर शिक्षणाचा अर्थ नक्की काय आहे, आपण तिथनं काय मिळते, आपल्याला काय मिळते तिथनं आपल्याला शिक्षण घेतल्यानंतर, नॉलेज. नॉलेज. आता इथं दिलंच आहे, नॉलेज मिळतंय, इन्फॉर्मेशन मिळतं आहे, आपण काहीतरी शिकतोय. ओके, इट इज अ प्रोसेस ऑफ टीचिंग, लर्निंग, स्किल्स अँड नॉलेज. स्किल्स म्हणजे कौशल्य. कुठलंही शिक्षण घेतलं की आपण त्यामध्ये काय आहे, आपल्याला एक नॉलेज मिळतं आहे, इन्फॉर्मेशन मिळते आहे, आपण ते सब्जेक्ट लर्न करतो आहे, टीचिंग करतोय. काय काय तो सब्जेक्ट हे शिकून आपण दुसऱ्यांना पण शिकवू शकतो, असे काय काय सब्जेक्ट असतात. ओके, आपल्या छोट्या भावाला किंवा छोट्या बहिणीला आपण अभ्यासात मदत करतो, म्हणजे आपण हे शिकलेलो आहोत आणि आपण त्याला आता शिकवतोय. ओके, म्हणजे आपण आपलं एक ते स्किल डेव्हलप झालेलं आहे, बाबा आपल्याला चांगलं 10वी पर्यंत आपल्याला चांगलं मॅथ जमतं आहे, आणि आपले लहान भाऊ बहीण असतील किंवा आजूबाजूचे जे आहेत मेंबर्स, त्यांना आपण शिकवू शकतो. तेवढ्यात आपल्याला कौशल्य झालेलं आहे आपल्या त्या ह्याच्यामध्ये, मॅथ्स सब्जेक्टमध्ये, की आपल्याला एक स्किल मिळालेलं आहे की आपण लहान मुलांना काय जे डिफिकल्टी आहेत, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजनचे प्रॉब्लेम्स, ते आपण ते कौशल्य गेन केलेलं आहे की आपण ते सोडवू शकतो त्यांचे प्रॉब्लेम. म्हणजे एज्युकेशनने काय होतं आहे, आपण शिकू पण शकतो, आपण लर्निंग पण करू शकतो, स्किल्स पण आहेत आपल्यामध्ये आणि नॉलेज पण आपल्याला मिळतं आहे, एक प्रोसेस आहे. ओके, ऍज वेल एज व्हॉट इज इट, आपण एज्युकेशन घेतल्यानंतर आपण नॉलेज दुसऱ्यांना देतो पण आहे. यू आर गोइंग टू इम्पार्ट द नॉलेज, ओके, अँड स्किल्स इन ह्युमन बिंग. दुसऱ्यांमध्ये पण आपण इम्पार्ट करतोय नॉलेज, आणि आपल्यामध्ये पण एक कौशल्य निर्माण होत आहे त्याबद्दल एज्युकेशन झाल्यानंतर. ओके, सो दिस इज द टू प्रोसेस. इट इज टू इम्पार्ट द नॉलेज एज वेल एज टू डेव्हलप द स्किल्स इन ह्युमन बिंग ऑल्सो. आणि एज्युकेशन, कुठलंही तुम्ही एज्युकेशन घ्या, ती काय आहे, एक पायरी आहे, एक चावी आहे सक्सेससाठी. तुमच्या लाईफमध्ये सक्सेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर एज्युकेशन हे एक चावी आहे किंवा एक स्टेज आहे, की तुम्ही एज्युकेशन घेतलं की एक तुम्ही एक पायरी पुढे जात आहात. सक्सेस अचीव्ह करण्यासाठी तुमची एक पायरी पुढे आपण जातो आहोत, लक्षात घ्या. त्यामुळे एज्युकेशन इज अ मस्ट, वेदर इट इज टेक्निकल एज्युकेशन और इट इज, you can say now, universal human value. It is not a technical subject, but you are going to learn something that will change your behavior.
सो दॅट इज नथिंग बट सम तुमच्या मानवामधले जे काही व्हॅल्यूज आहेत, ह्युमन व्हॅल्यूज, ते थोडेफार चेंज होणार आहे. मग ते जे एज्युकेशन देत आहे ते काय एज्युकेशन आहे? व्हॅल्यू एज्युकेशन आहे. नॉट ओनली एज्युकेशन बट इट इज व्हॉट? व्हॅल्यू एज्युकेशन. ओके, लक्षात आलं का? आता तुम्हाला व्हॅल्यू म्हणजे काय आहे, एज्युकेशन म्हणजे काय आहे हे तर लक्षात आलेलं आहे. मग दोन्ही काय सब्जेक्ट, दोन्ही मिळून काय होतंय? व्हॅल्यू एज्युकेशन होतंय. मग व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे नक्की काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्हॅल्यू एज्युकेशन डील विथ व्हॉट? लर्निंग ऑफ व्हॉट इज युनिव्हर्सली व्हॅल्युएबल टू ऑल ऑफ अस. जे युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहेत, व्हॅल्युएबल आहे, युनिव्हर्सल एक लर्निंग प्रोसेसच आहे व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये. खरं ते युनिव्हर्सली सगळ्यांसाठीच व्हॅल्युएबल आहे आणि युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे सगळ्यांसाठी. ते आपण बघणार आहोत, ते आपण शिकणार आहोत. युनिव्हर्सली सगळ्यांना ते शिकणे गरजेचं आहे आणि ते व्हॅल्युएबल पण आहे सगळ्यांसाठी. ते आपण एज्युकेशन मधनं शिकणार आहोत. आणि व्हॉट इज कंडक्टिव्ह टू आवर इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी इन सस्टेनेबल वे. आणि जर तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं की ते स्वतःसाठीच, नुसते इंडिव्हिज्युअलसाठीच फायदेशीर नसणार आहे, तर कलेक्टिव्ह म्हणजेच काय आहे? तुम्हाला सगळ्यांसाठीच, फॅमिली मेंबरसाठी. तुम्ही स्वतः जर व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं आणि साइड बाय साइड जर तुम्ही ते फॅमिली मेंबर सोसायटीमध्ये पण तुम्ही डेव्हलप केलं तर ते तुम्हाला तुमच्या स्वतःसाठीच हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी आणणार आहे. प्लस बाकीच्या मेंबरसाठी पण ते त्यांच्या जीवनामध्ये कंटिन्युअस हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी ही फिलिंग आणणार आहे. लक्षात घ्या. It is not only individual but collective happiness and prosperity in a sustainable continuous way. So importance आहेत हे व्हॅल्यू एज्युकेशनचे. हे युनिव्हर्सली एक्सेप्टेबल आणि व्हॅल्युएबल आहे सगळ्यांसाठी आणि ते तुमच्यामध्ये तर आणणारच आहेत हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. बट तुमच्या बरोबर बाकीचे मेंबर्स जर तुम्ही इंटरॅक्ट केलं तर त्यांच्यामध्ये पण हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी हे सस्टेनेबल कंटिन्युअस वे मध्ये तुम्ही आणू शकता. ओके, सो इन डिटेल, इन ब्रीफ or in short it is given. Value education, it will what? Impart the knowledge. It will give the knowledge and skills in human being. Human being जर तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं तर तुम्ही स्वतःमध्ये पण नॉलेज आणि स्किल्स डेव्हलप करणार आहे, प्लस तुम्ही इम्पार्ट करणार आहे नॉलेज अँड स्किल्स इन ह्युमन बिंग. अँड व्हॉट इज युनिव्हर्सली व्हॅल्युएबल, जे सगळ्यासाठीच व्हॅल्युएबल असणार आहे. आणि ते जर झालं तर तुम्ही हे काय असणार आहे? यू विल बी इन कंडिशन ऑफ व्हॉट? स्टेट ऑफ कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. तुमच्या जीवनामध्ये कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटीची भावना येणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही व्हॅल्यू एज्युकेशन घेतलं तर. आले लक्षात? Yes, ma'am. Okay with this? So that is Yes, just ma'am. introduction of value education, and that is a subject, universal human value, that will teach you the value education, how you are going to change your life. So value education enables किंवा सुसंवाद साधणार आहे. तो कुणाशी सुसंवाद साधणार आहे? आवर सेल्फ म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला, नंतर अदर ह्युमन बिंग्स म्हणजे फॅमिली, सोसायटी, आणि तिसरा जो पार्ट आहे रेस्ट ऑफ द नेचर. नेचरला गृहीत धरून सगळं होणार आहे सुसंवाद. त्यामुळे व्हॅल्यू एज्युकेशन हा हार्मोनी, आपल्याला सुसंवाद कसा घडवायचा हे आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलला सांगणार आहे, अदर ह्युमन बिंग्स म्हणजे फॅमिली आणि सोसायटी, आणि तिसरा पार्ट आहे रेस्ट ऑफ नेचरची सुसंवाद कशा प्रकारे लार्ज प्रमाणात कसं होणार आहे हे व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला सांगणार आहे. ओके विथ दिस? Yes, ma'am. So that will be Yes, the ma'am. conclusion Yes, slide. ma'am. The Yes, conclusion slide is the same. What is value education? Which is universally valuable to human being, giving the knowledge. It is providing what? It will tell you how to be in state of continuous happiness and prosperity. And when you are in the state of continuous happiness and prosperity, what will be that? It will be nothing but you are going to live in harmony with yourself, ourself, that is other human being, as well as rest of all the nature. Okay, that is a conclusion side. जे काय आपण 3 स्लाइड मध्ये बघितलं होतं तेच concluding part आहे. So that is a general view what is value education, and from tomorrow we will start the first chapter, that is unit number 1. What is the need, what is the value education, what is the need of it, all whatever the points are there, that will be covered. Okay with this?
आलं का लक्षात? Yes, ma'am. आतापर्यंत जे काही Okay, शिकवलेलं ma'am. आहे ते. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So we will stop here now, and thank you for listening. If you have some doubt, you can tell me. You can WhatsApp me, or you through Telegram also you can tell me. Okay. And आता सुयश आलात बघा. 56 रोल नंबर. सुयश, तुम्ही आता जॉईन झालाय का? 56 रोल नंबर. ओके. बोला की अनुराधा. हे नोट करायचं आहे का नोटबुक मध्ये सगळं? स्लाइड्स तुमचे पीपीटीज मी तुम्हाला हे केलेले आहेत. तुम्ही नोट. मग मॅडम उद्यापासून नोट करायचं का? हा, म्हणजे असं काही नाही की सगळेच पॉइंट नोट करा असं नाहीये. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जरी हा डाउनलोड केला तुमचे पीपीटी फोल्डर मध्ये तरी चालतंय, किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असतील तर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड केलं तरी पीपीटी चालतंय. आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ते पीपीटी उघडून तुम्ही बघू शकता. फक्त माझं मत काय आहे की बाबा तुमच्याकडे नोटबुक कशाला असायला पाहिजे की जे मेन पॉइंट्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करा. आता आपण मेन पॉइंट बघितला काय की व्हॅल्यू म्हणजे काय. मग त्याची डेफिनेशन एक जनरल तुम्हाला माहित असायला पाहिजे. व्हॅल्यू म्हणजे काय, एज्युकेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन म्हणजे काय, व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय. सगळंच लिहून बसू नका. फक्त एक ठळक ठळक जे सायलेंट फीचर आहेत ना ते फक्त तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके ओके. बिकॉज सगळ्याच गोष्टी लिहिणे एका तासामध्ये हे शक्य नाही होणार. मग तुम्ही नुसतं लिहितच बसाल, मग तुमचं लक्ष लागणार नाही इकडं. आप मॅडम काय म्हणतात, नुसतं लिहिण्याचं काम करू नका. ऐका पण आणि थोडंफार लिहा पण. आणि मग लिहिलं की तुम्हाला लक्षात येईल. रिवाइज करताना तुम्हाला लक्षात येतं. आणि मग स्लाइड तुम्ही ओपन करू शकता मोबाईलमध्ये. मग साइड बाय साइड बाबा हे पॉईंट मॅडमने घेतलेत, मग त्या साईडला आपण काय बघितलेलं, व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आहे, त्यामध्ये काय काय मॅडमने शिकवलेलं आहे तुम्हाला लक्षात येते. नंतर एज्युकेशन म्हणजे काय, बाबा मी हे पॉईंट लिहिलेलं आहे वहीमध्ये, तर त्याच्या अजून इलॉबरेट तुम्ही स्लाइड मध्ये बघू शकता इन डिटेल मध्ये. मॅडम हा बोला. हे पीडीएफ तुम्ही ग्रुपला टाकणार आहे लिंक ना? हा टाकणार आहे. पीडीएफ म्हणजे असे हे नाहीये, नोट्स नाही, हे स्लाइडच आहे. हे जे आहे पीपीटी आहे ना तेच तुम्ही फक्त अभ्यास करा, बाकीचं काही बघू नका. ओके. इट विल बी सफिशियंट फॉर यू टू स्कोर नाईस मार्क्स इन UHV. लक्षात आलं का? Yes, ma'am. Okay. Can I stop it? Can I end it? And in the chat box, write your presentee. Only roll number E57, E58, whatever it is. Only roll number. Don't write any name. Okay, but write the heading E49, E29, E37, like that you can write. All of you are written in the chat box? Yes, ma'am. Okay, those who have written, you can leave. Those who have not written, please write down, because 45 participants are there and 42 chat box message are there only. So those who have not written, please write down. Okay, I will end the meeting. Thank you for listening.